कहाणी सोमवतीची. एका मुलीला अकाली वैधव्य येणार असे भाकीत होते. यावर तोडगा म्हणून सोमा परिटिणीने तिला स्वतःचे सोमवतीच्या व्रताचे पुण्य दिले. त्यामुळे तिचा मूर्छित झालेला नवरा सावध झाला. त्या मुलीवरचे अरिष्ट टळले. सोमवतीच्या व्रताचे स्वरूप: सोमवारी अमावास्या आली की त्या दिवशी कापसाला हात लावू नये. विष्णूची पूजा करावी. पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालाव्यात आणि यथाशक्ती दान करावे. भावार्थ: आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक असे मृत्यूचे 3 प्रकार आहेत. आधिभौतिक, आधिदैविक मृत्यू हे गंडांतर म्हणजे अकाली समजले जातात. ते टाळता येतात. त्यासाठी अधिकारी व्यक्ती भेटावी लागते. आध्यात्मिक मृत्यू टाळता येत नाही, कारण ते विधिलिखित मानले जाते. आधिभौतिक म्हणजे कुपथ्य किंवा अस्वास्थ्यामुळे येणारा मृत्यू नीट औषधोपचाराने टाळता येतो. आधिदैविक म्हणजे संचितामुळे येणारा मृत्यू हा उपासनेने पुढे ढकलता येतो. कितीही माणसे भोवती असली तरी फार कमी माणसे हाकेला धावून येतात. याउलट काही नाते नसतानाही केवळ माणुसकीने, सामाजिक जाणीवेतून परोपकार करणारी माणसेही असतात. अशा माणसांच्या चांगुलपणावर हे जग चालले आहे. 7 समुद्रापलीकडे म्हणजे खूप दूर, अनोळखी ठिकाणी. तिकडे जायचे म्हणजे वेळ, श्रम आणि धाडस हवे. दुसऱ्या माणसासाठी इतके कष्ट घ्यायची तयारी पाहिजे. सोमा परिटिणीने मदत करावी म्हणून आधी तिची सेवा केली. खूप कथात दुसऱ्याचे अंगण झाडले आणि सारवले असा उल्लेख आहे. याचा अर्थ इतकाच की कितीही थोर घरचा माणूस असेल तरीही त्याला कोणाचीही मदत हवी असेल तर त्याने नम्रतेने वागायला हवे. याचक ही वृत्ती आहे ज्यात अहंकार नसावा. कोणी मदत मागितली तर अवश्य करावी. परिटिणीकडे औषधीचे ज्ञान किंवा एखादी सिद्धी असावी ज्या योगे ती लोकांवर उपचार करत असे. मूर्छा आणि मृत्यू यात गल्लत होऊ शकते. आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसारही काही रोगात वेळेवर आणि योग्य उपचार मिळावेत असे सांगितले जाते. उपचाराविना अपघातग्रस्त माणसाचा मृत्यू सर्वज्ञात आहे. काही माणसांकडे खरोखरच असे काही ज्ञान असते. सर्व कहाण्यात प्रत्येकाला काहीतरी अडचणी येतातच. त्याने आपल्या अडचणी कोणाला तरी सांगाव्यात. ऐकणाऱ्या व्यक्तीने त्यावर योग्य सल्ला आणि उपाय सांगावा. एकमेकांना सहाय्य करावे असे सांगितले आहे. मदत करणाऱ्याला त्याचा गर्व होऊ नये. कोणी अपमान केला तरी तेच मनात ठेवू नये. माफ करणे आणि मदत करणे याने माणसाचे स्वतःचे व्यक्तिमत्व फुलते. या गोष्टी अंगी बाणाव्या लागतात. कोणाचेही भले व्हावे असे मनापासून वाटायला हवे. तोंडावर गोड बोललं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याचे भले चिंतावे. एक गोष्ट आहे. एक माणूस तप करतो. देव प्रसन्न होऊन सांगतो की तुला हवे ते माग. फक्त अट एकच की तुला मिळेल त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला मिळेल. माणूस म्हणतो माझा एक डोळा फुटू दे. ही वृत्ती घातक आहे. दुसऱ्याकडे किती आहे यावर आपला आनंद अवलंबून असू नये. नकळत माणसे अशी वागतात. मोकळेपणाने वागत नाहीत, दुसऱ्याचे कौतुक करत नाहीत, मदत करत नाहीत. इतरांना काही द्यायची, दुसऱ्याला मानाने वागवायची, लोकांसाठी कष्ट घ्यायची, कामं करायची, आपल्या घरी बोलवायची, 4 माणसात वावरायची सवय लागावी म्हणून दान करा, जेवायला बोलवा अशा गोष्टी सांगितल्या गेल्या. एकमेकांकडे गेलो, बोललो तर संवाद साधला जातो, अडचणी सांगितल्या जातात, उपाय सुचवले जातात, त्यातून मार्ग सुचतो. एक प्रवचनकार सांगायचे, आपले दुःख आणि आनंद वेशीवर टांगावे. का? आपले न्यून लपवायची धडपड करावी लागत नाही. नुसते सांगूनही फार हलका होतो. कधी कधी ते दुःख मोठे नसतेच. त्यावर उपाय खूप सोपा असू शकतो. लोकांना आपली परिस्थिती आणि मनस्थिती कळते. ते मदत करू शकले नाहीत तरी सोबत करतात. तात्पर्य: दुःख एकट्याने सहन करावे लागले तर मोठे वाटते. आनंद कमी कधी होतो? जेव्हा त्यात सहभागी व्हायला कोणी नसतं. दुःख नाही तर सुख पेलायलाही शक्ती लागते. आपल्या यशाने कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद असेल तर छान वाटतं. विशाल मनाची ही लक्षणे आहेत. ती समाजात रुजावीत म्हणून कहाण्या सांगितल्या गेल्या. कोणत्याही कहाणीत सवाष्णीला जेवायला बोलवावे असे सहजपणे सांगितले जाते.
एक बाई दुसऱ्या बाईच्या घरी जाऊन गप्प बसून जेवून घरी येत नाही. संवाद साधला जावा, एकमेकात सौहार्द वाढावे म्हणून अशा प्रथा परंपरा निर्माण झाल्या. समविचारी समवयीन लोकात मिसळणे ही माणसाची मानसिक गरज आहे.